ते मित्र हो, कालच्या तासामध्ये आपण शहरी समुदायाची व्याख्या, शहरी समुदायाची वैशिष्ट्ये पाहिली गेली आणि शहरी समुदाय हा कसा बहुजिन्सी आहे, लोकसंख्येची घनता इथे कशी अधिक आहे या संदर्भात चर्चा केली गेली. एवढंच नव्हे तर शहरी समुदायामध्ये लोकसंख्येची घनता अधिक आहे. ठराविक क्षेत्रामध्ये हा भूप्रदेश विस्तारलेला असतो. बाजारपेठा अधिक असतात. कायदे संहिता आणि न्यायव्यवस्थेचं प्राबल्य असतं. शहरी नागरिकांच्या संघटनेतून नागरी सहकार्याच्या जाणीव आपणाला होत असते. या वेगवेगळ्या संदर्भात आपण चर्चा केली गेली आणि त्याचबरोबर काही आपण वैशिष्ट्य पाहिले गेली. त्या वैशिष्ट्यामध्ये बहुजिन्सीपणा, की शहरी समुदाय हा बहुजिन्सी आहे. वेगवेगळे जाती, धर्म, पंथ, भाषा बोलणारे वेगवेगळे सामाजिक समूह असणारा हा समूह आहे आणि सर्व असताना या विविधतेत एकता दडली गेली आपल्या इथं पाहावास मिळते. त्यानंतरचं 2 नंबर पाहिलं होतं की लोकसंख्येची अधिक घनता. शहरी समाजात वैविध्यपूर्ण व संमिश्र असल्याने हा बहुजिन्सी समाज आहे आणि या शहरी समुदायामध्ये अनेक संस्कृती एकवटलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि या शहरी समुदायामध्ये ग्रामीण भागापेक्षा नगरामध्ये किंवा शहरामध्ये लोकसंख्येची घनता अधिक असते. लोकसंख्येची घनता म्हणजे दर चौरस किलोमीटरला किती लोक राहतात यावरून ती घनता काढली जाते. भिन्न भिन्न व्यवसाय असतात. शहरी समुदायाचा प्रमुख व्यवसाय हा ग्रामीण समुदायासारखा एक आणि एक नाही. शहरी समुदायामध्ये लोकांचे व्यवसाय हे अनेक असतात. उदाहरणार्थ, टाचणी तयार करण्यापासून ट्रॅक्टर तयार करण्यापर्यंतचे कारखाने आहेत. उदाहरणार्थ, रद्दी घेण्यापासून पुस्तकं तयार करण्यापर्यंतचे कारखाने आहेत. अनेक प्रकारचे यंत्रतंत्रावर चालणारे उद्योगधंदे आहेत. अवजारे तयार करणारे कारखाने आहेत. वाहतुकी दळणवळण साधनं निर्माण करणारे कारखाने आहेत. आणि म्हणून शहरी समुदायामध्ये एक आणि एक असा व्यवसाय नसतो, तर तो भिन्न भिन्न व्यवसाय असतो. वेगवेगळे व्यवसाय असतात आणि या वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून हा समुदाय आपला श्रमविभाजन, कामाचे वाटणे आपल्या कलागुण कौशल्यानुसार करून आपला उदरनिर्वाह करत असतो, आपली उपजीविका भागवत असतो. एवढंच नव्हे, सामाजिक गतिशीलतेचे प्रमाण हे अधिक असतं. शहरी समुदायामध्ये वर्ग व्यवस्था आपल्याला पाहावयास मिळते आणि ही वर्ग व्यवस्था व्यक्तीने स्वकर्तृत्वाने, स्वकष्टाने, स्वश्रमाने मिळवलेली असते आणि ही स्वकष्टाने, स्वश्रमाने मिळवलेली वर्ग व्यवस्थेच्या माध्यमातून समाज विकासाचा मार्ग गतिमान होतो. इथे अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरांना प्राधान्य दिलं जात नाही, तर इथं शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं आणि या शिक्षणाच्या माध्यमातून आपण मिळवलेलं स्थान आणि दर्जा यांचा अंगीकार करून आपण तो विचार अंगीकारत असतो. इथं गतिशीलता महत्त्वाची असते. इथं विकास महत्त्वाचा असतो. बदलाचा विचार अंगीकारला जातो. योग्य काय, अयोग्य काय याची जाणीव झालेली असते आणि या माध्यमातून हा शहरी समुदाय आपला जीवन प्रवास गतिमान करत असतो. म्हणून दुय्यम सामाजिक संबंध जे आहेत हे गतिशीलतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे असलेले पाहावयास मिळतात. एवढंच नव्हे तर विद्यार्थी मित्र, नातेसंबंध जे आहेत हे दुय्यम स्वरूपाचे असतात. शहरी समाजात व्यक्तीतील नातेसंबंध दुय्यम स्वरूपाचे असतात. येथील नातेसंबंध प्राथमिक स्वरूपाचे नसतात. जसे ग्रामीण भागामध्ये लोकांचे संबंध प्राथमिक स्वरूपाचे असतात, समोरासमोरचे असतात, तसे शहरी समुदायाचे संबंध हे प्राथमिक स्वरूपाचे नसतात. म्हणजे शहरी भागामध्ये लोक समोरासमोर येऊन संवाद साधण्याची शक्यता कमी असते. शहरामध्ये लोकांच्या शहरी जीवनशैली असते, म्हणजेच येथील लोकांचे औपचारिक संवाद, व्यक्तिनिरपेक्ष वर्तन, नातलगा व्यतिरिक्त इतरांशी नाते, सांस्कृतिक वैविध्य, क्लब, बगीचे, उपहारगृहे, चित्रपटगृहे, बाजारपेठा इत्यादी ठिकाणी फावला वेळ घालवणे अशी संस्कृती पाहायला मिळते. याउलट ग्रामीण भागामध्ये तुम्हाला शेजार पाजारचे लोक एकमेकाशी गप्पा मारताना, बोलताना दिसतील किंवा तिथे जाऊन गप्पा मारतील, कुठे मंदिरात जाऊन बसतील, कुठे गावच्या चावडीवर जाऊन बसतील, गप्पा मारतील आणि या माध्यमातून आपले हितसंबंध जतन करतील. परंतु ही व्यवस्था शहरी भागामध्ये नाही आणि अशा वेळेस आपल्या गरजा भागवण्यासाठी इथे चित्रपटगृह आहेत, बाजारपेठा आहेत, बगीचा आहे, उपहारगृह आहे, क्लब आहेत. मग ते हेल्थ क्लब असतील, वेगवेगळ्या खेळांचे क्लब असतील, सांस्कृतिक वैविध्य असतील, अशा असंख्य दुय्यम घटकांची निर्मिती ही ग्रामीण भागापेक्षा शहरी समुदायामध्ये आपल्याला पाहावयास मिळते आणि ते त्या शहरी समुदायाचं वैशिष्ट्य मानलं जातं. विद्यार्थी मित्र, बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था. शहरी समुदायामध्ये आपणाला आर्थिक संघटन हे बाजारपेठ आणि चलन
अर्थव्यवस्थेवर आधारित असते. ग्रामीण भागामधील बाजारपेठ ही या समुदायाच्या जीवनाशी निगडीत असते. तिथं अर्थव्यवस्थेचा जो विचार आहे हा अर्थव्यवस्थेचा विचार बाजार या घटकाशी निगडीत नसतो, तर येथील उदरनिर्वाह हा वस्तू विनिमय स्वरूपात असल्या गेल्या कारणानं इथं हा विचार पाहावास मिळत नाही. परंतु आज शहरी केंद्राचे प्रमुख वैशिष्ट्य उदाहरणार्थ ई मार्केटिंग असेल, ई बिझनेस असेल, हे आज ऑनलाईन बाजारपेठेचा पर्याय देखील खुला झाला आहे. ही बाजारपेठ नफाचलित आहे. ग्रामीण भागामध्ये बाजारपेठेचा उद्देश नफा मिळवणं हा नसतो, तर एक दुसऱ्यांच्या गरजा भागवणं हा होता. आज शहरी भागामध्ये जी बाजारपेठ आहे ह्या बाजारपेठेचा हेतू नफा मिळवणं आहे, ज्यामुळे व्यक्ती केंद्रित वर्तनाला चालना मिळते. अशा प्रकारचे देखील एक वैशिष्ट्य इथे सांगितले गेले आपल्याला पाहावयास मिळतं. नंबर 7 सांगितले गेले की सुधारित पायाभूत सोयी सुविधा. शहरी समुदाय हा मुळातच सामाजिक गतिशीलतेचा अंगीकार करणारा, सुधारणा स्वीकारणारा, बदल स्वीकारणारा समूह आहे. आणि या समूहामध्ये गॅस असेल, टेलिफोन असेल, पिण्याचे पाणी असेल, इंटरनेट असेल, रस्ते जाळे असतील, विमानतळ असतील, मेट्रो रेल्वे असतील, खरेदी मॉल असेल, व्यावसायिक केंद्रे असतील, शहरामध्ये पाहावयास मिळतात. ग्रामीण भागामध्ये हे तुम्हाला पाहावयास मिळत नाही. विविध नागरी सोयीसुविधांचा समावेश करण्यासाठी शहरे विकास कार्यक्रमाच्या वेळच्या वेळी अद्ययावतीकरण केले जाते. यामध्ये रस्ते, वीज, पाणी पुरवठा असेल, कचरा व्यवस्थापन इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे शहरी समुदायामध्ये या सुविधा उपलब्ध होतात आणि हे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य पण आपल्याला पाहावयास मिळतं. एवढंच नव्हे तर शहरी समुदायामध्ये नंबर 8 सांगितले गेले की विभक्त कुटुंब पद्धती. शहरी भागात संयुक्त कुटुंबाची संख्या कमी असून विभक्त कुटुंबांची संख्या वाढत आहे. संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब हे कुटुंब संस्थेचे 2 प्रकार आहेत. संयुक्त कुटुंब म्हणजे 2 ते 3 पिढ्यांचे लोक एकत्र राहतात, एका चुलीवर शिजवलेलं अन्न ग्रहण करतात. कुटुंबाची मालमत्ता सामूहिक असते. कुटुंबाचा कर्ता पुरुष हा कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती असते आणि त्याच्या आज्ञेचं सर्वांनी पालन करावयाचं असतं. या कुटुंब संस्थेवर अज्ञान वर्चस्व असतं, रूढी परंपरांचं वर्चस्व असतं. या उलट शहरी समुदायात आपणाला विभक्त कुटुंब पद्धती पाहावयास मिळते. आणि विभक्त कुटुंब पद्धती म्हणजे आई वडील आणि त्यांची अविवाहित मुले यांनी मिळून हे कुटुंब बनलेलं असतं. आणि या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या मर्यादित असते, कमी असते. आणि आज या कुटुंब संस्थेचं महत्त्व दिवसेंदिवस वाढीत चाललं गेलेलं आहे. आणि आजच्या काळात कुटुंब व्यवस्था या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये अस्थिर होताना देखील पाहावयास मिळते. कारण या कुटुंबामध्ये व्यक्तीच्या हक्क आणि कर्तव्याच्या जाणीवा विकसित झाल्या गेलेल्या असतात. भावनेला प्राधान्य दिलं जात नाही. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या विचारांना प्राधान्य दिलं जात नाही. अशा प्रकारची विचारधारा इथे आपल्याला पाहावयास मिळते. आणि या माध्यमातून कुटुंबात विभक्त कुटुंब पद्धती पाहावयास मिळते. आणि या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व दिलं जातं, कुटुंबाच्या हिताला महत्त्व दिलं जात नाही. आणि याची परिणती या विभक्त कुटुंब पद्धतीचे काही दोष देखील आपल्याला पाहावयास मिळतात. विद्यार्थी मित्र, नंबर 9 सांगितले की वर्गीय जाणीव. शहरी समुदायामधील लोकांना वर्गीय जाणीव असेल ते पुरोगामी आहेत. पुरोगामी म्हणजे सुधारणावादी आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक घडामोडीशी येथील लोक संपर्कात येतात. येथील लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव आहे. हक्काचे रक्षण करण्याच्या चळवळीत हे लोक सहभागी होतात. आपल्यावर कोणी अन्याय अत्याचार केले त्या संदर्भात विद्रोह पुकारतात आणि आपले हक्क आबादी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थी मित्र, नंबर 10 सांगितलं गेलं की औपचारिक सामाजिक नियंत्रण. शहरी समुदायामधील लोकांचं औपचारिक साधनासह नियंत्रण केलं जातं. औपचारिक साधनाद्वारे नियंत्रण केलं जातं. आणि हे औपचारिक साधनं म्हणजे तरी कोणते आहेत तर कायदे आहेत, विधिविधान आहेत, पोलीस यंत्रणा आहे, न्यायालय आहे. ही औपचारिक सामाजिक नियंत्रणाची साधने आहेत आणि ती त्या समुदायामध्ये गरजेची वाटतात. आता कुटुंबातील वरिष्ठ धार्मिक नेतृत्व आणि शिक्षकांच्या पारंपरिक नियंत्रणाचे प्रमाण आता शहरी समुदायामध्ये कमी झालेले पाहावयास मिळते. आणि म्हणून औपचारिक सामाजिक नियंत्रण हा शहरी समुदायाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं गेलं आपल्या इथं पाहावयास मिळतं. आणि शेवटी सांगितलं गेलं आहे की गुंतागुंतीचे श्रम विभाजन. शहरी भागामध्ये, शहरी समुदायामध्ये विशेष करून आपल्याला पाहतं की श्रमविभाजन आढळते. श्रमविभाजन म्हणजे कामाची वाटणी.
ही कामाची वाटणी शहरी समुदायामध्ये व्यक्तीच्या अंगी असणारे कला, गुण, कौशल्य, शैक्षणिक पात्रता यावर आधारित असतात. ते परंपरागत नसतात. तुमच्याकडे ज्या प्रकारचं शिक्षण आहे, ज्या प्रकारचं ज्ञान आहे, ज्या प्रकारचं कलागुण कौशल्य आत्मसात केले गेले आहे, त्या प्रकारचं व्यवसाय, त्या प्रकारचा उद्योग, त्या प्रकारचं काम तुम्हाला मिळतं आणि शहरी समुदायामध्ये हे तुम्हाला पाहावयास मिळतं. आणि त्याचबरोबर या संस्थेच्या मागण्यानुसार लोकांना त्यांच्या कामाचा प्रशिक्षण दिलं जातं. वेगवेगळे टर्नर असेल, फिटर असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मागणीनुसार तुम्हाला त्या कामाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि विविध व्यवसायाचं एकमेकावरील अवलंबित्व दिसून येतं. उदाहरणार्थ वैद्यकीय व्यवसायामध्ये स्त्रीरोगतज्ञ आहे, रेडिओलॉजिस्ट आहे, बालरोगतज्ञ आहे, भूलतज्ञ आहे. यामध्ये